आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे। आपण बघू शकतो अप्पर आदिवासी कार्यालयाच्या बाहेर या ठिकाणी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस सुरक्षा जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। दंगा नियंत्रण पथक या ठिकाणी तैनात आलेलं आहे आणि पोलिसांच्या मोठ्या गाड्या ज्या आहेत त्याही या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। काल दुपारी 1:30-2च्या सुमारास हे आंदोलन सुरू झालं। रात्रभर विद्यार्थ्यांचा याच ठिकाणी ठिय्या होता। वसतिगृहात ॲडमिशनसाठी 26 वर्षांची जी अट आहे ती अट रद्द करावी। गडचिरोलीमध्ये सर्पदंशामुळे ज्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला त्यांना प्रत्येकी त्यांच्या परिवाराला 1 कोटींची मदत मिळावी। त्यासोबतच 5 ऑगस्ट 2026चा GR रद्द करावा या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे। आज पोलीस अधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरू आहे, प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहे की सरकारी किंवा आदिवासी विकास मंत्र्यांसोबत या विद्यार्थ्यांची चर्चा होईल आणि जेणेकरून हे आंदोलन मागे घेतलं जाईल यासाठी प्रयत्न सुरू आहे। आपल्यासोबत गणेश आहेत। गणेश, काय सांगशील? आज प्रयत्न सुरू आहे, पोलीस सुरक्षा सुद्धा या ठिकाणी वाढवलेली आहे, प्रशासन सरकारसोबत बोलण्याची प्रयत्न सुरू आहे। सर, आम्ही सांगायचं आमचा हा आंदोलन मोडून काढण्याचा किंवा संपवण्याचा असा काही निर्धार नाही आहे, परंतु आमचा जो शासन निर्णय आज 5 तारखेला आलेला 5 ऑगस्ट 2026ला त्या शासन निर्णयाला कायमस्वरूपी रद्द करणे आणि ज्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि संवैधानिक मागण्या आहे त्या पूर्ण करणे। जोपर्यंत शासन निर्णय निर्माण होत नाही, आमच्या हातामध्ये येत नाही, तोपर्यंत हा जो आंदोलन आहे आम्ही बॅकफुटला जाणार नाही। त्या ज्या सर्पदंशामुळे मृत्यू झाला त्यांच्या परिवाराला 1 कोटीची मागणी तुम्ही केली? हो, बिलकुल। आम्हाला म्हणणे आहे की जे गडचिरोलीला आश्रमशाळेच्या विद्यार्थिनींसोबत झालं, कदाचित या पलीकडे किंवा याच्या आधी पण अशा घटना झाल्यात, परंतु आमच्या आदिवासी विद्यार्थिनींना किंवा विद्यार्थ्यांना कॉम्पेन्सेशनच्या मानधन कधीही कुटुंबियांना भेटलेलं नाही। ज्या विद्यार्थ्यांना असं झालं असेल मागील 1 वर्षात किंवा 1.5 वर्षामध्ये जे वसतिगृहाचे विद्यार्थी मरण पावले असतील त्यांच्या कुटुंबियांना 1 वर्षाची 1 कोटी रुपयाची त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी आणि कायमस्वरूपी ही योजना लागू करण्यात यावी। सरकारनं आश्वासन दिलं तर मागे घेणार का? उद्या स्वातंत्र्य दिन आहे, सगळीकडे भारतीय स्वातंत्र्याचा जयघोष केला जाणार आहे। भारतीय स्वातंत्र्याचा आणि भारतीय संविधानाचा आम्हाला सन्मान आहे आणि त्या सन्मानाचा आदर करून आम्ही या ठिकाणी तिरंगा ध्वजारोहण करण्यासाठी शासनाला परिपूर्ण मदत करू। परंतु जर चर्चा झाली सरकारशी तर मागे घेणार का? नाही सर, चर्चेने मागे घेणार नाही। जोपर्यंत एक कागद आमच्या हाती येत नाही, बोलत नाही शासन निर्णय, तोपर्यंत ते मागे घेणार नाही। तोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही, 5 ऑगस्ट 2026चा शासन निर्णय रद्द करत नाही, तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतलं जाणार नाही हा निर्धार आहे या विद्यार्थ्यांचा। आणि कालपासून या ठिकाणी ठिय्या आंदोलन आहे। आज या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस सुरक्षा सुद्धा वाढवण्यात आलेली आहे। कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।